झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळ्यातील देवपुरात कॅफे आणि लॉजेसची झाडाझडती। आमदार अनुप अग्रवाल आणि एसपी श्रीकांत धिवरे यांची संयुक्त कारवाई। अश्लील चाळे करणाऱ्या मुलामुलींना घेतले ताब्यात। धुळे शहरातील विशेषतः देवपूर भागात काही कॅफे आणि लॉजेसवर अनैतिक धंदे सुरू असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या। याची गांभीर्याने दखल घेऊन शहराचे आमदार अनुप अग्रवाल आणि पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी आज 30 जानेवारी रोजी संयुक्तपणे धडक कारवाई केली आहे। फौज फाट्यासह थेट कॅफे आणि लॉजेसवर जाऊन झाडाझडती घेतली। यावेळी समोर आलेले धक्कादायक वास्तव बघून सारेच अवाक झाले। बऱ्याच ठिकाणी त्यांना आक्षेपार्ह तर काही ठिकाणी बेकायदेशीर लॉजेसच सुरू होते। अशा प्रकारे अवैध व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची ग्वाही पोलीस अधीक्षक धिवरे यांनी दिली आहे। आमदार साहेबांनी सांगितलं त्याचप्रमाणे आज आपण संपूर्ण शहरामध्ये आपण एक मोठी मोहीम आखली आहे महानगरपालिकेच्या मार्फत, की जेणेकरून ज्या ठिकाणी अशाच्या मुली आढळत आहेत त्यांना देखील आपण ताब्यात घेतलेले, त्याच्या आईवडिलांना देखील बोलवत आहोत आणि त्यांचे जे इथले मालक आहेत हे जे सगळे असे काळे धंदे करतात त्यांच्यावर देखील आपण गुन्हे दाखल करून त्याच्यावर कारवाई करतो। तुम्हाला देखील सगळ्यांना असं आव्हान आहे की या प्रकारे असं कुठेही तुम्हाला काही कॅफे आढळला तरी तात्काळ मला डायरेक्ट संपर्क केला तरी त्याच्यावर लगेच कारवाई करतो। महाविद्यालयीन शिक्षण घेताना आपली मुले कुठे जातात, किती वेळ बाहेर राहतात याची पालकांनी दक्षता घ्यावी, शिवाय त्यांचे मोबाईल देखील तपासावेत असे आवाहन आमदार अनुप अग्रवाल यांनी पालकांना केले। तसेच अशा प्रकारे अवैध व्यवसाय करून आपली संस्कृती खराब करणाऱ्यांविरुद्ध ठोस पावले उचलून कारवाई केली जाईल असेही आमदार अग्रवाल यांनी सांगितले। एक चांगल्या घरातल्या मुली यांना खराब करणं आणि आपली संस्कृती खराब करणं हे जे प्रकार थोड्याशा पैशांसाठी हे निर्लज्ज लोक करतात, अशा लोकांची कुठलीच गय करू नये अशी मी एसपी साहेबांना विनंती करतोय आणि यांच्यावर कडक कारवाई होणारच। आणि जेवढेही अनधिकृत आहे हे महापालिकेच्या माध्यमातून आजपासून तोडायला सुरुवात होईल। आणि माझी बाकीच्या ज्या राहिले असतील ज्यांचं आम्हाला अजून माहिती पडलं नसेल त्यांनाही हात जोडून विनंती करतो का थोड्या पैशांसाठी आपली हिंदुत्वाची संस्कृती खराब करू नका। आणि आपल्या बाळांना माझी पालकांनाही विनंती आहे का आपली मुलगी कॉलेजला जाते का कुठं जाते, आपला मुलगा काय करतो याच्याकडे लक्ष घालावं, त्यांचे मोबाईल चेक करावे विनंती करतो। गेल्या 3 दिवसांपासून पोलीस प्रशासन वेगवेगळे कॅफे आणि लॉजेसची माहिती संकलित करीत होते। यापैकी आक्षेपार्ह कृत्य चालणाऱ्या काही प्रातिनिधिक कॅफे आणि लॉजेसवर आज धाडी घालण्यात आल्या। मात्र ही मोहीम यानंतरही अशीच सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने सांगितले। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।